कैवल्यवासी दामुअण्णा यांच्या 10 दिवसाच्या क्रियेच्या निमित्त चालू असलेलं हे प्रवचन, या प्रवचनाच्या माध्यमातून आपण स्वामींच्या अमृतमय अशा लीळाचं श्रवण करत असताना त्या लीळेनुसार आपण पुढच्या लीळा स्वीकार करणार आहे आणि आपल्या अंतःकरणात त्याचं मनन आणि मथन करणार आहात. काल गलतीने 144 वर्षाचं ग्रहत्व असं 2-4 वेळा बोलल्या गेलं. पोची ऑनलाईन आहे, त्यामुळं ऐकणारे पकडतात, म्हणून बोलता बोलता गलतीनं चूक झाली होती. ग्रहत्व हे 96 वर्षाचं आहे. 12 वर्षाची एक योनी आणि या 12 वर्षाच्या योनीच्या मानाने 8 योनी आहेत. 12 गुणिले 8 96 वर्षाचं आहे. 144 वर्षाचं रौरव आहे, तेही एक 12 वर्षाचं आहे. आणि अशा 12 योनी आहेत. 12-12 144 अशा माध्यमातून ग्रहत्व आणि रौरवत्व, ज्याला आत्मघात झाला त्याला हे भोगवले जातं, असं सृष्टी व्यवस्थेचं तत्त्वज्ञान आहे. आणि या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून आपण आज स्वामींच्या तत्त्वज्ञानाचं श्रवण करणार आहे. एकदा स्वामींचा मुक्काम भिंगार गावाला होता आणि भिंगार गावाला असताना देमाईसा नावाची एक बाई होती. आणि या देमाईसा नावाची बाई, तिला काहीतरी ऐकावं म्हणून खूप आवड होती. मग एकदा काय झालं, त्या गावात पुराण लागलेलं होतं. पुराण ऐकण्यासाठी हे देमाईसा गेली. पुराण पोथी काय सांगते हे लक्षपूर्वक तिने ऐकली. आणि लक्षपूर्वक ऐकल्यानंतर त्या पुराणामध्ये जे निघालं ते तिच्या बुद्धीच्या पलीकडे गेलं अथवा समजण्यामध्ये असमर्थ झाली. म्हणून स्वामींच्या जवळ आली. स्वामींना म्हणते, जिजी मी पुराण ऐकायला गेली होती आणि पुराणामध्ये निघालं की ज्ञान भक्ती वैराग्य संसारे मोचके एक अमोचके. संसारामध्ये एक मोचक आहे, एक अमोचक आहे. ज्ञान भक्ती आणि वैराग्य 2 प्रकारचे आहेत. एक मोचक आहे, एक अमोचक आहे, असं मी ऐकून आली, हे खरं आहे का, असं स्वामींना तिने प्रश्न विचारला. स्वामी म्हणतात, देमती, ज्ञान भक्ती आणि वैराग्य या जगात 3 प्रकारचे ज्ञान आहेत. 3 प्रकारच्या भक्तीने देवाला आळवलं जातं. या 3 प्रकारची भक्ती जी आहे त्याच्यामध्ये एक मोचके आहे, एक अमोचक आहे. एक मोचक आहे म्हणजे एक ज्ञानाने, एका भक्तीने
एका वैराग्याने आपल्याला या संसार चक्रापासून मुक्तता होता येते. आणि एक ज्ञान असं आहे, एक भक्ती अशी आहे, एक वैराग्य असं आहे, ते अमोचक आहे. बाई, खरं काय आहे, खोटं काय आहे, ते केवी जाणती. त्यांच्या बुद्धीत जे असतं त्या बुद्धीच्या नुसार ते आपल्याला सांगतात. बाई, खरं काय आहे ते तुम्हा येथूनही सांगितले. वास्तविकता काय आहे, वास्तविकता कशाला म्हणतात, ते येथून तुम्हाला आम्ही सांगतो. ते कशी, तर त्यांनी सांगितलं इतराचं अमोचके, येथीचे तिये मोचके. इतराचं म्हणजे कर्म राहटीचं. ज्ञान, भक्ती, वैराग्य हे अमोचक. अमोचक म्हणजे कसं, ज्ञानानुसार, भक्तीनुसार, वैराग्यानुसार एखाद्या देवतेची भक्ती केली, त्या देवतेचं फळ होणार, होणार नाही असं नाही, पण त्या फळामध्ये गेल्यानंतर पुनरावर्तीन अर्जुन, परत खाली येऊन जन्माला यावंच लागेल. सांगायचं तात्पर्य, येण्याअर्थी अमोचक म्हणजे आपल्याला जो उद्देश आहे, आपण ज्या उद्देशाने या जगात वावरत असताना भक्ती करतो आहे, ज्या उद्देशाने आपण भक्ती करतो आहे, तो उद्देश आपला आहे की देवतेची प्राप्ती व्हावी, देवतेचा फळ व्हावं. ते होतं, परंतु आपल्याला त्या ठिकाणी कायम देवता देऊ शकत नाही. कारण देवतेची मर्यादा जी आहे ते आपल्या फळाची जी आयुष्य आहे तितकंच देते, त्याच्यावर देऊ शकत नाही. त्याच्यावर सृष्टीची व्यवस्था नाही, कॅपॅसिटी नाही. येण्याअर्थी अमोचके, एके अमोचके म्हणजे कर्मराठीचं येण्याअर्थी अमोचक, आणि मोचक ते दैवराठीचं येण्याअर्थी अमोचक, आणि दैवराठीचं ते एक मोचक. मोचक येण्याअर्थे की इथलं ज्ञान, भक्ती, वैराग्य. ज्ञानाने काय होतं की त्या चैतन्यापर परमेश्वराची जाणीव होते, आणि परमेश्वराची जाणीव झाल्यानंतर ते परमेश्वर जे पावल्या जातं परमेश्वराच्या भक्तीने, त्याला अच्युत पद बोली. जे अच्युत पद म्हणजे ज्या ठिकाणी गेल्यानंतर खाली यावंच लागत नाही, खाली येणंच नाही, येण्याअर्थे त्याला अच्युत पद म्हणतात. ते या अच्युत पद इथल्या ज्ञानाने, भक्तीने आणि वैराग्याने काय होतं, हे होतं. परंतु लक्षात ठेवा म्हणे, या ठिकाणी सुद्धा आपण या परमेश्वर भक्तीमध्ये ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे, इथं सुद्धा आपण आचरण करतो आहे, आपल्याला त्याचं हे करतो आहे. पण त्याच्यामध्ये जर आपला युक्तित्रय संचला, परमेश्वराची भक्ती सोपी आहे, पण त्याच्यामध्ये जर सोक्ती संचरली, सोक्ती म्हणजे आपल्या मनाचं, देवानी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनाचं करणं, याला सोक्ती म्हणतात. देवानी सांगितलेलंच नाही पण ते आपण केल्या जातं, त्याच्यामध्ये आपण भावतो, याला सोक्ती म्हणतात. त्याच्याने काय म्हणतं, ज्ञान अमोचक. देवानी जे नाही सांगितलं आपण त्याला क्रॉस करून लोकाला दुसरं सांगितलं, याच्याने आपलं परमेश्वराचं ज्ञान काय झालं, अमोचक झालं. अभिलाष केला, याच दैवराटीमध्ये भक्ती करत असताना अभिलाष म्हणजे मनामध्ये स्वार्थ आला, स्वार्थ संचरला, तर भक्ती अमोचक. भक्ती करतो आहे पण त्याच्यामध्ये स्वार्थ आला, आणि जेव्हा स्वार्थ येईल तेव्हा ती भक्ती अमोचक झाली, म्हणजे परमेश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचणार नाही ती भक्ती.
परमेश्वराचं ज्ञान जसा सोबतीमुळं त्या परमेश्वराचं यथार्थ ज्ञान होणार नाही, त्याप्रमाणे परमेश्वराची भक्तीसुद्धा तोपर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये अभिलाषता निर्माण झाली आणि प्रीती विखो जर संचरला तर त्याच्याने वैराग्य काय झालं, अमोचक झालं. विरक्तता दाखवली, परंतु एखाद्याच्या स्नेहास्तव आपण काही वाईट क्रिया केल्या तर करून काय होते, वैराग्य अमोचक होते. म्हणजे इथं सुद्धा ज्ञान केलं, भक्ती केलं, वैराग्य केलं, ठीक आहे इथलं केलं, पण याच्यामध्ये जर सोबती संचरली, याच्यामध्ये जर स्वार्थ संचरला, याच्यामध्ये जर विखो संचरला, तर या तिन्ही गोष्टी परमेश्वराच्याच आहे, परमेश्वराचेच ज्ञान आहे, परमेश्वराचीच भक्ती आहे, परमेश्वराचंच वैराग्य आहे. पण या तिन्हीमध्ये जर अशा तीन चुका घडल्या तर ते अमोचक झालं. ते काय झालं, अमोचक झालं. म्हणून ते म्हणतात की परमेश्वराचं ज्ञान भक्ती मोचक आहे, वैराग्य मोचक आहे, पण ज्याच्यामध्ये कोणतंच अशा प्रकारचा दोष नाही, कोणत्याही प्रकारचा सोबतीचा संचार केला नाही. स्वामींनी असं सांगितलं, ज्ञानाचा वापर कसा, स्वामींनी हे सांगितलं. स्वामींनी कोण्याही कंडिशनमध्ये सांगितलं की अन्य देवते शरण न निघावे, विकल्पाचा संचार होतो. आणि आपण जर सांगितलं सोबतीच्या माध्यमातून, काय हरकत नाही, आपण एखाद्या ठिकाणी जाऊन तिथं खाऊ शकतो, हे करू शकतो, हा झाला सोबतीचा संचार, सोबतीचं ज्ञान. पुढीलाला ते प्रभावलं, परंतु याच्याजवळ जे ज्ञान होतं ते पुढीलाच्या अंतःकरणात सोबती रूपाने गेलं, आणि सोबती रूपाने गेला आणि तो त्याच्यानुसार आचरण करायला लागला, ते अमोचक झालं. ते त्याच्यासाठी याच्यासाठी ते अमोचक आहे. पण ज्यांनी सांगितलं आणि ज्यांनी श्रवण केलं त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, अमोचक. भक्ती करत गेले, भक्ती करत असताना स्वामींनी निष्काम भक्ती सांगितली, पण यांनी अभिलाषापूर्वकच आयुष्यभर भक्ती केली. प्रत्येक गोष्ट स्वार्थानेच आपल्या मंदिरात केली, भक्ती केली, देव केला की मला असं प्राप्त होईल, मला तसं प्राप्त होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे प्रपंचाच्या हेतूने प्रत्येक ठिकाणी विडा ठेवताना निरेतुक भाव नाहीच, प्रत्येक ठिकाणी स्वार्थाचा भाव. त्याच्याने भक्ती काय झाली, अमोचक झाली. आणि वैराग्य लगट लागली, आणि लगट लागल्यामुळं जे परमेश्वराचं आचरण होतं ते बिघडलं गेलं, आणि बिघडलं त्याच्यामुळं वैराग्य ते जे अमोचक. या तीन गोष्टी परमेश्वराच्याच केल्या, पण तिन्ही गोष्टीमध्ये एकामध्ये सोबती संचरली, एकामध्ये अभिलाषा संचरली, एकामध्ये हे झालं, तर तिन्ही अमोचक झाले. म्हणजे या तिन्हीने सुद्धा परमेश्वर प्राप्त होणार नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराचं जे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे जे करत असताना जेव्हा परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करू, याच्यामध्ये परमेश्वराने जे सूत्र सांगितले किंवा परमेश्वराने जे यथार्थ सांगितलं तेच ज्ञान आपल्या अंतःकरणात येणं, याला म्हणतात ज्ञान. भक्ती याला म्हणतात की ज्यांनी निर्हेतुकपणे भक्ती केली, ज्याच्यामध्ये त्याचा हेतू कोणताही नव्हता, फक्त देवानी सांगितलं एकनिष्ठ भक्ती करावी, परमेश्वराची भक्ती करावी, परमेश्वराच्या भक्तीने आपलं जीवन सफल होतं, याच उद्देशाने जर भक्ती केली तर ही मोचक झाली. पण ज्याच्यामध्ये अभिलाषा संचरली, अमोचक झाली. वैराग्यसुद्धा अशा प्रकारचं जे आहे की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष संचारला नाही, कोणत्याही पदार्थाचं आत्मत्व त्याला लागलं नाही, पदार्थाच्या ममत्व जडला नाही. असं जर केलं तर त्याची जी वैराग्य आहे ते सुद्धा मोचक होईल, अमोचक राहणार नाही. पण याच्यामध्ये दोष संचरला तर अमोचक होईल. बाई अशा प्रकारचं ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे मोचक आहे, एक अमोचक आहे. म्हणजे कर्मराटीचं अमोचक आहेच, पण दैवराटीमध्ये बी एक, म्हणजे परमेश्वर भक्तीमध्ये सुद्धा एक मोचक आहे, एक अमोचक आहे. एवढा सिद्धांत स्वामी चक्ररांनी त्या 22 देमाईसाला याच्यातून सांगितला की बाबा, या अशा ज्ञान, भक्ती, वैराग्य हे जे आहे, हे तीन जे आहेत हे
अशा माध्यमातून जर ज्याला घडले तर त्याच्यासाठी मोचक आहे. ज्याला जर त्याच्यामध्ये दोषाचा संचार झाला अमोचक आहे. बाई देमाईसाला म्हणतात ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम. ज्ञानापेक्षा प्रेम तुम्हाला काय आहे उत्तम आहे. हे मानवा पंथाचं तत्त्वज्ञान आहे, यथार्थ तत्त्वज्ञान आहे. आणि पुराणामध्ये जे सांगितलं ते पुराणाच्या पद्धतीनं सांगितलं. कर्मराठी ज्ञान आहे, भक्ती आहे, वैराग्य आहे. पण ज्या देवतेचं ज्ञान झालं त्या देवतेपर्यंतच ते ज्ञान पोहोचतं. ज्या देवतेचं वैराग्य झालं त्या देवतेपर्यंतच पोहोचतं. ज्या देवतेची भक्ती झाली त्या भक्तीपर्यंतच पोहोचतं. त्याच्या पलीकडे त्याला जाणीवच नाही. त्यामुळं ती भक्ती ती देवता तितकीच देते, पण त्याच्या पलीकडे अनेक देवता शिल्लक आहेत. त्या देवतेचं त्याला ज्ञान नाही, त्या देवतेची त्याला भक्ती नाही. आणि ज्या देवतेची भक्ती झाली ती भक्ती ज्या देवतेची ब्रह्माची असो, विष्णूची असो, महादेवाची असो, ज्या ठिकाणी गेला तिचं जे इतकं आयुष्य आहे त्या आयुष्यापर्यंत ती ते देवाला ठेवते आणि नंतर काय करते खाली ढकलून देते. येण्याअर्थी अमोचक, येण्याअर्थी ते अमोचक आहे. आणि परमेश्वराचं अच्युत पद भेटतं जिथं गेल्यानंतर खाली यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की यद गत्वा, ज्या ठिकाणी गेल्यानंतर खाली येऊ शकत नाही, हे जे परमेश्वराची प्राप्ती आहे तेच माझं धाम आहे आणि त्यालाच अच्युतपद म्हणतात. ते या 3 माध्यमातून मिळतं असं स्वामी चक्रधरांनी देमाईसाला स्पष्टरित्याने फोळ करून या ठिकाणी सांगितलं. आणि पुढचा आहे देमाईसा प्रतीत पंथ निरोपण. देमाईसा एकदा आंघोळीला गेली. काही काही बाया खूप हुशार राहतात. पोथीला गेल्या, प्रवचनाला गेल्या, त्या लक्षपूर्वक ऐकतात आणि ऐकल्यानंतर अंतःकरणात ठेवतात ना. अनेक प्रकारच्या त्यांना शंका निर्माण होतात. मग शंका निर्माण झाल्यानंतर शंका दूर कशी करायची, तर ह्या देमाईसाला अशी सवय होती. महादाईसा अशीच एक आपल्या मानवपंथाची तपस्वी होती. तेही पूर्वीच्या काळात पुराण ऐकून यायची आणि त्याच्यातल्या शंका स्वामी चक्रधरांना विचारायची. त्याचप्रमाणे देमती एकदा स्नान करण्यासाठी नदीकडे गेली. 2 ब्राह्मणी तिकून येत होत्या. एकाच्या हातात तांब्या होता, एकाच्या हातात वस्त्र होतं. आपसामध्ये 2 बाया गोष्टी करत होत्या. एक एकाला म्हणत होती मी आज पुराणामध्ये गेली. त्या बायांच्या गप्पा रात्री पुराणामध्ये गेली, पण आता कपडे धुवायला गेल्यानंतर वापस येताना त्या 2 बायाची आपसामध्ये चर्चा झाली की मी पुराणामध्ये असं ऐकलं काल की जे गुरु विन संसारी न तरी जे न मुंची. या जगामध्ये गुरु पाहिजे. गुरु असला तरच या जगात संसारापासून मुक्तता होते. कारण गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा फक्त गुरुच आहे. म्हणून मी असं पुराणामध्ये ऐकल्यानंतर गुरु केला. आता गुरु केला, आता म्हणते स्वर्गाला जावो का नरकाला जावो. गुरु तर करून घेतला. आपण सुद्धा कसं आहे, मानव पंथाची परंपरा आहे. तू उपदेश घेऊन टाक, 5 नाम पाठ कर का नको करू, पण उपदेश तर घेतला. त्या माध्यमातून हे चरित्र आहे. उपदेश तर घेतला, नाम पाठ आहे का नाही पाठ आहे त्याच्याशी काही घेणं नाही. फक्त उपदेश तर घेऊन टाक. म्हणजे काय होतं की संसारापासून मुक्त होतो. म्हणून त्या 2 बायाचं बोलणं ऐकलं. त्या 2 बायाचं परस्परात बोलणं ऐकलं की मी गुरु केला, आता स्वर्गाला जावो का नरकाला जावो, कुठं बी जावो, पण गुरु तर केला. तेव्हा देमाईसा आपल्या अंतःकरणात म्हणते आमचे गोसावी असती. मग तिने काय केलं, ऐकलं, स्वामींजवळ आली. स्वामींना सांगितलं आम्ही नदीकडे जात होती, तिकून 2 बाया येत होत्या. 2 बायांची आपसात अशी चर्चा झाली. पुराणामध्ये असं असं निघालं, म्हणून मी काय केलं, गुरु केला. आता गुरु केल्यानंतर स्वर्गाला जावो का नरकाला जावो, काही घेणं देणं नाही.
तेव्हा स्वामी त्या देमाईसाला म्हणतात, बाई अशी स्थिती आहे कर्मराटीची, अशी स्थिती आहे अज्ञान लोकांची, ज्यांना काही कळतच नाही, अशा लोकांची अशी स्थिती आहे गुरु विश्वास मैशी याचा. त्यांचं कसं आहे, गुरु केला, विश्वास ठेवला, गुरुने जे सांगितलं ते केलं. काहीही सांगतो, तत्वज्ञानाच्या वेगळंही सांगू, काही सांगू, गुरु करून घेतला, विश्वास प्राप्त केला आणि तो विश्वास महिषाप्रमाणे झाला. बाई तसं नाही. इथं या मानवा पंथामध्ये असा प्रकार नाही. बाई इथं प्रतीत पंथ की देमती. या मानवा पंथामध्ये प्रतीती आली पाहिजे. मी हमेशा सांगत असतो, आपण उपदेश घेतो आहे, उपदेश घेत असताना का घेतो, कशासाठी घेतो, घेण्याच्या पाठीमागची भूमिका काय आणि घेतल्यानंतर काय होतं. उपदेश घेतल्यानंतर देवपूजा करायला लावतात, ते विशेषच का करायला लावतात, त्याच्यामध्ये काय असं आहे, ही सर्व माहिती या प्रतीत पंथामध्ये आहे. ही माहिती जर मिळाली आपल्याला यथार्थ, तर त्या उपदेशाचा फायदा. पण उपदेश घेतला आणि कोणतीही माहिती नाही, तर गुरु विश्वास मैशिया, जसा तो विश्वास मैशियाचा निर्माण झाला, त्याप्रमाणे मानव पंथाच्या नुसार सुद्धा प्रतीती पंथ देमती आहे. परंतु तुम्ही जर तो बराबर केला नाही, हे केला नाही, तर बाकी तुम्हाला विश्वासासारखं होईल. ते देवमाईचं म्हणते, जिदी मला काही कळालं नाही, प्रतीत पंथ म्हणजे काय, मला काही समजलं नाही, मला काही कळालं नाही, मला तुम्ही समजून सांगा प्रतीत पंथ म्हणजे काय. स्वामी म्हणतात, बाई प्रतीत पंथाचं एक सरळ सरळ व्याख्या आहे. तुम्ही स्त्री आहात, काय आहे, स्त्रीचा आहात. एखाद्याने म्हटलं की तुम्ही स्त्री आहात, पण एखाद्याने म्हटलं की तुम्ही पुरुष आहात. मग स्त्रीला जर म्हटलं पुरुष आहात, तर हा विश्वास झाला नाही. आमच्या गुरुनी काय सांगितलं की मी पुरुष आहे, स्त्रीला पुरुष झालं, याला म्हणतात काय झालं, प्रतीतीने हा विश्वास झाला. म्हणून ते म्हणतात की अशा प्रकारचं हे नाही आहे की तुम्ही स्त्री आहे तर स्त्रीच आहे, पुरुष आहे तर पुरुषच आहे, असं देवा देमती तुम्हाला येऊन ठाकेल. तसं जीव आहे तर जीवच आहे, देवता आहे तर देवताच आहे, प्रपंच आहे तर प्रपंचच आहे, आणि परमेश्वर आहे तर परमेश्वर. परमेश्वराला परमेश्वरच म्हणावं लागेल. हा प्रतीत पंथ. परमेश्वराला देवता म्हणता येणार नाही, देवतेला परमेश्वर म्हणता येणार नाही. आणि जर असं म्हटलं, उपदेश घेऊन टाकतो आपण, पूर्णपणे जाणीव नसते. काय हो, सर्व एकच आहे, हे ते सर्व एकच आहे. अशा बुद्धीने जर तुम्ही वावरत असले पंथात, तर समजून याचा विश्वास मैशियाचा. हा काय आहे, विश्वास त्या मैशाप्रमाणे आहे. म्हणून बाबा रे, अशा समाजात असं नाही, जे वस्तू जशी आहे, या मोबाईलला मोबाईलच म्हणावं लागत, ग्लासाला ग्लासच म्हणावं लागेल, याला माईकच म्हणावं लागेल, याला पुस्तकच म्हणावं लागेल. याला जर विरुद्ध काही म्हटलं तर हा विश्वास नाही. नाही, आमच्या गुरुनी असं सांगितलं, या माईकला माईकनी म्हणायचं आणि काही म्हणायचं, मग ते का खोटे बोलले. अशा जर भावना आल्या तर हा विश्वास झाला. म्हणून मानवा पंथामध्ये प्रतीती पाहिजे. प्रतीती आल्याशिवाय हा पंथ नाही. हा पंथामध्ये एक श्रेष्ठता आहे, फक्त प्रतीती, की आपण जे काय करतो ते कशाच्या माध्यमातून उपदेश घेतो, का घेतो, कशा करता घेतो, याच्या पाठीमागची भूमिका काय, उपदेश घेतल्यानंतर आपल्याला काय होईल, आपलं नामस्मरण केल्याने काय होईल, या पाचच नामाचं उच्चारण केल्याने काय होईल, हे संपूर्ण माहिती आपल्याला यथार्थ जेव्हा मिळेल. तर फूक मारून टाकली, पाची नामं पाठ आहे का,
विचार करावा लागेल. परत विचारले का गुरुला, गुरुची माझी भेटच झाली नाही. हा विश्वास झाला, प्रतीतीने झाली. म्हणून स्वामींनी देमाईशाला निमित्त करून या चरित्रातून सांगितलेला आहे. आता तो गुरु विश्वास मैशियाचा कथा म्हणून त्यांनी एक कथा सांगितलेली आहे की विश्वास गुरुनी सांगितलं आणि याला विश्वास बसला, एखादं उदाहरण सांगा म्हणून स्वामींनी चरित्र सांगितलेलं आहे. गुरु विश्वास मैशियाचा तो कसा. स्वामी म्हणतात, एक महात्मे होते, ते दररोज आपल्या शिष्याला शिकवत व्हायचे. दररोज एक एक पाठ द्यायचे, एक एक पाठ द्यायचे, एक एक पाठ करून त्याला मनन करून घ्यायचे. एकदा काय झालं, त्या शिष्याला पाठ दिला, 10 वेळा सांगितलं, पण त्याच्या डोक्यात काही बसलं. खूप मोठं समजून सांगितलं तरी त्याला कळालं नाही. परत 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 सांगायला लागले तरी कळालं नाही. मग त्या गुरुला राग आला. गुरुला राग आल्यानंतर ते गुरु म्हणतात, अरे जाय तू म्हैशा आहे म्हणे. म्हैशा म्हणजे रेडा. रेड्याला बुद्धी नसते. इतके 10 वेळा तुला सांगून बी कळत नाही तर तू म्हैसा आहे, तू रेडा आहे, तू काही कामाचं नाही. एखाद्या रागाच्या भरात त्या गुरुनी त्या शिष्याला म्हटलं, त्याला आकळून दिलं, येऊ नको तू आता माझ्याकडं, आज तुला काही येत नाही, तू काय आहे, म्हैसा आहे, रेडा आहे. चालला गेला. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर दाराच्या समोर उभा राहिला. गुरु मध्ये होते, तो दाराच्या बाहेर उभा राहिला. गुरु म्हणतात, अरे मध्ये आहे ना. तो म्हणतो, तुम्ही सांगितलं की मी म्हैसा आहे, मी मध्ये आल्यावर हे शिंग अळणार नाही का माझे शिंग घरी त्या दरवाजाला अळतील ना, मी मध्ये येऊ शकत नाही. म्हणजे गुरुनी रागामध्ये म्हैसा म्हटलं, याला ॲक्च्युली काय वाटलं की मी म्हैसा झालो. हा विश्वास काही कामाचा नाही. हा विश्वास अजिबात कामाचा नाही. म्हणून ते म्हणतात गुरु विश्वास म्हैशी आहात. तेव्हा त्यांनी सांगितलं, मध्ये ये आणि डोक्यावर हात ठेवला, तू काही म्हैसा नाही म्हणे. हा झालं, मग आता मी म्हैसा नाही. म्हणजे गुरुनी जेवढं सांगितलं त्याच बोळानी पाणी पिणं, याला म्हणतात. तसं नाही आहे. प्रतीती घ्या. प्रतीती घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रतीती जोपर्यंत तुम्ही घेत नाही, प्रतीती जोपर्यंत तुमच्या अंतकरणात येत नाही, तोपर्यंत आपण या मानवा पंथामध्ये एक रूप होत नाही. मानवा पंथाचं तत्त्वज्ञान खूप अतिशय उच्च आहे. मानवा पंथामध्ये अतिशय प्रकारचे श्रेष्ठ प्रकारचे ग्रंथ आहे. एका ग्रंथामध्ये एका याच्यामध्ये फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कदाचित पोहोचलो नाही, कळालं नाही तर कोणाच्या माध्यमातून ते समजून घ्यायचं आहे. कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला वाचल्यावर समजेल असं होणार नाही. गुरुची अत्यंत गरज आहे. पण त्या गुरुच्या माध्यमातून आपला जो विकास आहे तो प्रतीतीच्या माध्यमातून व्हावा. हा स्वामी चक्र यांनी देमाईशाला निमित्त करून या ठिकाणी सांगितलं की बाई, आम्ही जे तत्त्वज्ञान सांगतो, आम्ही ज्या तत्त्वज्ञानाचा तुम्हाला निरूपण करतो, हे प्रतीती पारदर्शक आहे. कसं आहे? पारदर्शक आहे. देवता 81 कोटी 1,10,00,000 आहे. 11वी होणार का 9 होणार नाही? 9 बी होणार नाही, 10 बी होणार. स्वर्गाच्या देवता 33 कोटीच आहे. तुम्ही जर 1 कोटी वाढवलं तर होणार. ही जी प्रतीती आहे, याला म्हणतात जी पारदर्शकता आहे. सृष्टीची जी व्यवस्था आहे, परमेश्वर या जगात आल्यानंतर परमेश्वराने दिलेलं जे नियम आहे, हे नियम आपल्याला यथार्थ समजणं, याला म्हणतात प्रतीती पंथ. मानवा पंथात आलो, मानवा पंथात आल्यानंतर आपल्याला परमेश्वराचं जाणीव होणं, याला काय म्हणतात? प्रतीती. परमेश्वर कसा आहे, देवता कशा आहे, जीव कसा आहे, हे आपल्याला समजून जाणं, याला म्हणतात प्रतीती. आणि ही प्रतीती आपल्याला भक्तीच्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी, वैराग्याच्या ठिकाणी कामा येते. म्हणून देवानी सांगितलं की बाबा, अन्य संप्रदायामध्ये विश्वास मैशियाचा आहे. प्रत्येक ठिकाणी गुरूंनी सांगितलं तसं प्रकारे केलं जातं. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा
हा तर्क करत नाही, पण मानवा पंथामध्ये तर्क करा. तर्क केल्यावर जी शंका असेल त्या शंकेचं निरसन करा, त्यानंतर पुढचं पाऊल उचला. पुढचं पाऊल उचलण्याच्या आधी आपल्याला जे आहे ते कळालं पाहिजे, त्याच्या माध्यमातून आपल्याला काही ज्ञान झालं पाहिजे. असं जर केलं तर परमेश्वराचं जे आपल्याला तत्त्वज्ञान आहे ते परमेश्वराचं तत्त्वज्ञान आपल्याला प्राप्त होईल, असं मानवा पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार आपल्याला स्वामी चक्र यांनी सांगितलं. आणि हे तत्त्वज्ञान यथायोग्य होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जवळीक करावं लागेल. जवळीक केल्यानंतर आपल्याला थोडं 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 आज एक, उद्या दुसरं, परवा तिसरं, असं हळूहळू एकदाच एकाच वेळेस सर्व येऊ शकत नाही. आमच्या देवाने सांगितलं असं विचार करता येणार नाही की एक 8 दिवसात 15 दिवसात मी सर्व वाचून टाकन आणि खूप मोठा विद्वान होईल, असं होणार नाही. मानव पंथाची ही विद्या आहे. ही विद्या कशी आहे? थोडी 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 घेत थेंबे थेंबे तळे साच. जेव्हा थेंब थेंबाने तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवता, पण ते साठवावं लागेल. ते थेंब थेंब आपल्या अंतःकरणात जाऊ द्यावं लागेल. आज ऐकलं, उद्या आज सोडून दिलं, उद्या आपली पाठी परत रिकामी, मग काही फायदा नाही. तळच साचणार नाही. जेवढं पाणी साचलं तेवढं पहिल्याच दिवशी तुम्ही काय केलं, दुसऱ्या मार्फत ते चाललं गेलं, गळून गेलं. काही ऐका नाही. ते जे थेंबा थेंबाचं पाणी आहे ते आपल्या हृदयात साठवावं लागेल, त्याचं मनन करावं लागेल. कमीत कमी त्याचं घरी जाऊन थोडंसं तरी निधिध्यासन करावं लागेल. कारण लीळाचरित्र हा ग्रंथ इतका सुंदर आहे. हा लहानासाठी आहे, हा मोठ्यासाठी आहे, हा विद्वानासाठी आहे. हा आणि जो ज्या पद्धतचा आहे त्या पद्धतीसाठी स्वामींनी जसा व्यक्ती असेल त्या माध्यमातून निरूपण केलेलं आहे. एखादा पुढचा जर छोटा बालक असेल तर छोट्या बालकासारखा निर्माण केला. एखादा कमी बुद्धीचा असेल तर कमी बुद्धीच्या माणसाला सारखा हा ग्रंथ ते लीळा निर्माण केली. एखादा माईंबट्टासारखा अतिशय विद्वान असेल तर त्याच्यासाठी उच्च प्रकारच्या लीळाही त्यांनी सांगितल्या. म्हणजे हा ग्रंथ लीळाचरित्र ग्रंथ प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवतो. याच्यामध्ये प्रतिपंथच नाही तर जे नाही ते तुम्हाला शिकवलेलं आहे. हे न सुद्धा ज्ञानच नाही दिलं, ते क्रिया करण्याचं ज्ञान दिलं. क्रिया करण्याचं ज्ञान देताना अनेक प्रकारच्या त्या क्रियेमध्ये आपल्याला काय प्राप्त होईल किंवा क्रिया करत असताना आपल्याला कोणता विचार करावा लागेल, भजन पूजन करत असताना आपल्याला त्या अधिकरणाच्या ठिकाणी कोणता विचार करावा लागेल. आपण जेव्हा पूजन करतो, अष्टांग पूजन करतो किंवा गुरुचं पूजन करतो, त्या पूजन करताना आपण त्या प्रपंचाचं पूजन करत नाही, त्या जीवाचं पूजन करत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण त्या जीवाचं पूजन करतो किंवा त्या प्रपंचाचं पूजन करतो. असं जर आपण मानवा पंथात समजत असलो तर हा प्रतिपंथ नाही. तुम्हाला प्रतिती आली नाही, तुम्हाला प्रतिपंथ समजला नाही. म्हणून मानवा पंथ काय सांगतो की अरे बाबा, आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की अधिकर्ण भज्य होय पूज्य होय, किंवा ज्ञानाची पात्रता ही अतिउत्तम, ज्ञान वृद्ध ज्ञान पूज्य तो सर्वत्र पूज्य. अशा माध्यमातून जे सूत्र आहे ते आपल्याला डोळ्यासमोर आणावं लागेल की आपण जे पूजन करतोय पुढच्याचं, त्याच्या अंतःकरणात ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं पूजन म्हणजेच परमेश्वराच्या शक्तीचं पूजन आहे. त्या शक्तीच्या पूजनाच्या माध्यमातून आपली भक्ती त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. जसा आपण जीव आहे तसा तोही जीव आहे, पण त्याच्या ठिकाणी ज्ञानाच्या माध्यमातून पवित्रता आली, त्या ज्ञानाच्या अंतःकरणाच्या माध्यमातून पवित्रता आली. म्हणून त्याचं पूजन आपण करतो, याला म्हणतात प्रतीतपण. असा आपल्याला विचार करावा. नाही तर मग केली काय, तू पूजा केली, मी करून घेतली, तू बी करून घे, आपल्याला जायचं. अरे पूजा करून घे, पण कशा करता कर, काय त्याच्यापासून फायदा काय, पूजा करण्याच्या पाठीमागचा हेतू काय, आपल्याला हा जाणून घेणं, याला म्हणतात प्रतीत पंथ. आणि हा प्रतीत पंथ जाणण्यासाठी मी या तुम्हाला 2 लीळा सांगितल्या. जवळजवळ इथं ऐकणारे सर्व 98% विद्वानच आहे. परंतु कसं आहे, वासरात लंगडी गाय शहाणी, असं एक म्हण आहे. वासरं असतात त्याच्यात हे लंगडी गाय सापडली आली, त्या काही हरकत नाही. त्याच्या माध्यमातून असं शहाणी समजायला काही हरकत नाही. वासरात आहे
म्हणून आपण जाणकार आहातच, या लीळा आपण ऐकल्यात आहेत, परंतु परत परत त्याची पुनरावृत्ती, आणि एकदा ऐकलं आणि डबल ऐकलं तर असं समजायचं नाही आहे, तर होऊन गेलं आणि आता परत डबल ऐकायला. मग देवाने सांगितलं आहे की जितक्या वेळ जितकी तुम्ही लीळा ऐकसाल तर नवम नवम तम मधुरम तम, प्रत्येक वेळेस त्या लीळेतून नवीन नवीनच तुम्हाला प्राप्त होईल. असं हे चरित्राचं तत्त्वज्ञान, असं हे चरित्राचं आत्मज्ञान आहे. परंतु हे आपल्या अंतःकरणात प्रतिती पंथाप्रमाणे जपणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा प्रतिपंथाच्या माध्यमातून ही लीळा सांगितली. आता पुढचा लीळा तुम्हाला सांगणार आहे. स्वामी चक्रहांचा मुक्काम भडगावला होता. प्रतिपंथानुसारच ही लीळा आहे. ही प्रतिपंथ म्हणजे पारदर्शक पंथ. तर आपल्या पंथामध्ये असा एक नियम आहे, एखादा कोणी जर चांगली गोष्ट करत असला, जीवनामध्ये चांगली क्रिया करत असला, त्या क्रियेने जर त्याचं ऊर्ध्व चालीचं जीवन होत असलं, त्या क्रियेच्या माध्यमातून अधगती सोडून ऊर्ध्वगतीला जात असला, अनेक वाईट व्यसनापासून चांगल्या व्यसनाला लागत असला, किंवा त्याला जर त्याच्या कॅपॅसिटीमध्ये एखादी भजन पूर्णाची क्रिया करत असला, तर त्या क्रियेला आपण अडथळा आणायचा, त्या क्रियेला आपण प्रोत्साहन द्यावं. कदाचित प्रोत्साहन देऊ नाही वाटलं तर उदास राहावं, पण तू विरोध करायचा नाही. कारण प्रतिपंथ आहे. विरोध जर केला तर तो जीव त्या धर्मापासून घसरतो. बरेच लोक असं समजतात, काही लोक मंदिरात यायला लागले, काही लोक सर्व सोडून बऱ्याच प्रकारे कमीत कमी मंदिरात अर्धा घंटा काही कदाचित बसायला लागले. ते म्हणतात तो देव भजी झाला, त्याला काय आता देवदेव करायची सवय लागली. तू पण कर, याच्यात नको अडथळा आणू. तो करतोय तर करू दे, पण आपण त्याच्यामध्ये काय, आपण अशा कमीत कमी संसर्ग येणं, एखाद्या चांगल्या माणसाचा संपर्क येणं हे जीवनामध्ये खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर त्याला येतो आहे तर त्याला आपण दूर ढकलणं काय होतं, या लीळेच्या माध्यमातून आपल्याला कळलं. महाराईसा आपल्याला सर्वांना माहीत आहे, मानवा पंथातली एक विदुषी स्त्री. परंतु हे सुरुवातीचे दिवस महाराईशाचे आहे. स्वामींजवळ तिला आवड लागता लागताचे दिवस आहे. एकदा काय झालं, महाराईसा भडगावला आली आणि तिला इच्छा झाली की देवाला, परमेश्वराला काहीतरी संपादन करावं, भजन घालावं, जीव घालावा देवाला, आणि सोबत काहीतरी वस्त्रदान ओळगावावं, अशी तिला इच्छा झाली, मनोर्थ झाला. नागदेवाचार्याकडे गेली. माझी मनोकामना अशी झाली, माझी अशी इच्छा झाली की मी स्वामींना उपाळ करेन, स्वामींच्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं एक वस्त्र घेईल, माझ्याजवळ इतके इतके पैसे आहेत. मला काय म्हणता म्हणे, दादोसाला म्हणा. तुमचा विश्वास कोणावर आहे? दादोसावर. दादोस नावाचे एक महात्मे आपल्या चरित्रात येऊन गेलेले आहे, त्यांना म्हणा. गेली दादोसाजवळ. मला अशी अशी इच्छा झालेली आहे की स्वामींना एक भोजन द्यावं आणि अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं वस्त्र संपादन करावं. मी काय सांगितलं, एखादा चांगल्या क्रियेला प्रवर्तला, चांगली क्रिया करतो, आता इथे ती चांगली आहे, वाईट काहीच नाही याच्यात, त्याला उल्लेख झालेला आहे, त्याची क्रिया परमेश्वर स्वीकार करणार आहे, त्याला प्रोत्साहन देणं पुढजाचं काम आहे. दादोस साजवळ गेल्यानंतर दादोस काय म्हणतात,
तुझ्याजवळ पैसे किती आहे? म्हणजे 16 दाम पहिले जुन्या काळातले. हा, 16 रुपये आहे तुझ्याजवळ? 16 रुपयात काय वस्त्र येईल? 16 रुपयात काय तुला येणार? ते वस्त्र येतील, तू देवाला देशील, देव वापरणार नाही. कशात तरी पाट्याला कोठ्याला काय होऊन जाईल, गवसण्या करून घे. काही तू देऊ नको. तू असं कर, त्या पैशाचा उपार कर. काय कर? उपार. ज्याच्यामध्ये जास्त चित राहतं ते त्याला ते सांगतात. काय कर? उपार कर. उपार कर म्हणजे फक्त चांगला पांढरा खीरचा उपार कर, देवाला खाऊन टाक, आम्हाला खाऊ घाल. बाकी वस्त्र गिस्त्र काही घेऊ नको. आणि इतक्याचं वस्त्र तुला काय येणार आहे? गिरबसल्यासारखे झाले. तिच्या अंतःकरणात खूप मोठी इच्छा की देवाला असं असं घडावं. त्याच्यामध्ये या भाऊनी असं सांगून दिलं. स्वामींजवळ आली. स्वामींना म्हणते, काय करू? मला अशी इच्छा आहे की तुम्हाला वस्त्र संपादन करावं, तुम्हाला उपार करावा. स्वामी म्हणतात, बाई तुझा अंतःकरणात इच्छा आहे, तू समर्थ आहे. याला काय विचारते? याला विचारते, त्याला विचारते. तुझ्या बाजारात परमेश्वर तुला सहाय्य करतो. देव पाठीशी आहे. ज्याचा भाव चांगला, ज्याची श्रद्धा चांगली, त्याला काही कोणाची गरज नाही. तू जाय बाजारात, एकटीच जाय, तुझं काम होऊन जाईल. गेली बाजारात, दुकानात गेली. एका वाण्याच्या घरी गेली. त्या वाण्याची आई होती. त्या आईला म्हणते, मला एक वस्त्र पाहिजे होतं. त्यांनी खूप मोठ्या चांगल्या आसूचं वस्त्र त्या आईने आणून दिलं. तो वाणी आला, म्हणे हे वस्त्र घेऊन जाय. म्हणे या एवढे पैसे नाही माझ्याकडे. तुझ्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच दे, मात्र हे वस्त्र तू घेऊन जा. आनंद वाटला तिला. पहा, परमेश्वराचं साहित्य. जे 16 दाम होते फक्त, त्याच्यामध्ये उपार करून वस्त्र करायचं होतं. तिला एक आसूचं वस्त्र, खूप सुंदर असं वस्त्र त्या ठिकाणी त्या वाण्याच्या माध्यमातून दिल्या गेलं. ते आली स्वामींच्या जवळ उपार केला. ते वस्त्र ओळखवलं. सर्व बसलेले आहे स्वामींजवळ, सर्व बसलेले आहे. ते वस्त्र स्वामींच्या अंगावर टाकलं. स्वामींच्या अंगावर टाकल्यानंतर स्वामींनी मुद्दाम ते वस्त्र दादोसाकडं फेकलं. या वस्त्राची काय किंमत असेल? तुम्ही काय सांगितलं असतं? तुम्हाला माहित होतं की महादाईसाकडे किती पैसे होते? 16 दाम. मग हे कितीचं असन? 16 दामचं. डायरेक्ट असं फेकून दिलं. किती असन? तेव्हा तो दादोस म्हणतो, याची किंमत काय आहे? 16 दाम. म्हणे मी 16 दाम देतो, हे वस्त्र आणून द्या मार्केटमध्ये. त्याला विचार पडला, दादोसाला विचार पडला, काय करावं काही सुधरत नव्हतं. तेव्हा स्वामी म्हणतात, अरे या वस्त्राला पैशाची किंमत नाही. हे आहे भारी, तू जे म्हणतो त्याच्यापेक्षा भारी आहे, पण या महादाईसाच्या अंतःकरणात असलेला जो भाव आहे, या भावाला काही किंमत नाही. महत्त्वाची गोष्ट काय आहे? भावाचा विषय आहे. आणि भावाच्या नुसार अशा प्रकारचं वस्त्र स्वामींच्या ठिकाणी तिचा भाव होता. 16 दामच होते, पण परमेश्वराने तिच्याकडून खूप मोठी क्रिया करून घेतली. ते वस्त्र स्वामींनी स्वतः अंगावर घेतलं. 6 महिने वापरलं हो. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही. हा म्हणे वापरत नाही स्वामी. किती दिवस वापरलं? 6 महिने वापरले. 6 महिने वापरल्यानंतर जेव्हा नागदेवाचार्य रुद्धपूरला गेले, तेव्हा त्या महादाईसाला म्हटले की बाई, आता तुमचं 6 महिने वापरलं, आता इथून पुढे हे भट्टोबासाला देई दे. म्हणजे सांगायचं तात्पर्य, तुमचा भाव पाहिजे, तुमची क्रिया पाहिजे, तुमचं यथातथ्य आचरण पाहिजे. आणि हे आचरण त्या महादाईसाचं. परंतु अशा प्रकारचं ज्याला परतारकत्व म्हणतात, दादोसानी परतारकत्व केलं. परतारकत्व केलं म्हणजे चांगल्या क्रियेला
आड आला. चांगल्या क्रियेला काय म्हणून जीवनामध्ये आपण क्रिया करत असताना आपण नाना प्रकारच्या क्रिया करतो, नाना प्रकारचे, तर कदाचित तो करत असला तर त्याला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि प्रोत्साहन जर देऊ वाटत नाही तर कमीत कमी उदास तरी वयस, कमीत कमी नरक तर होणार नाही. प्रोत्साहन दिलं तर गोमट होणार, निमित्त गोमट होणार. पण प्रोत्साहन नाही दिलं तर नरकाशिवाय पर्याय नाही. म्हणून देवानी त्या महादाईशाला निमित्त करून आपल्याला सांगितलं, बाबांनो अशा प्रकारच्या अनेक लीळा या आम्ही करून घेतो, पण याच्या पाठीमागची भूमिका, कारण जो एखादा धर्म आचरतो आहे, जो एखादा आज थोडंसं आचरतो आहे, हो उद्या त्याच्यापेक्षा जास्त आचरतो, असं तर कोणीच नाही की 100चे 100% धर्म आचरेल किंवा 100चे 100%. खूप मोठे त्याला प्रयत्न करावा लागतो, त्या प्रयत्नाने यश मिळतं. परंतु जो पहिल्या पायरीवर आहे, त्या पहिल्या पायरीवर असताना तो जर पहिल्या पायरीवर आहे तर त्याला प्रोत्साहन द्या की दुसरी पायरी कशी चढताय. तुम्ही जर प्रोत्साहन दिलं तर त्याचं गोमट तुम्हाला पण आहे. तिसरी पायरी चढून त्याचं गोमट द्या. पण तू पहिल्या पायरीवर तू उभा राहिला आणि त्याला तिथूनच तू म्हटला, अय जाऊ दे काय जातो तिकडे, उठलं की ते, तर तो त्याची पायरी खाली उतरून जाते. त्याला निमित्त तुम्ही होत, त्या क्रियेला तुम्ही निमित्त झाले. तो धर्मापासून गेला. जसा धर्माला लावला तर गुण होतो, धर्मापासून दूर केला तर दोषही होतो. म्हणून बाबा रे, परतारकत्व ज्याला म्हणतात, कोणाची बुद्धी फिरवायचं काम करू नये. आपल्याकडून होत नाही, शांत बसा. आपल्याकडून जर चांगलं होतं तर त्याला प्रोत्साहन द्या. आपण करू शकत नाही तर दुसरा करतो, त्याला प्रोत्साहन देणं हे अति महत्त्वाचं आहे. म्हणून या महादाईसाच्या चरित्रातून आमच्या स्वामी चक्रयांनी महादाईसाला निमित्त करून दादोसाला शिक्षापन केलं, दादोसाला रागवले. अरे तू काय, त्या बाईचा भाव पाहिला नाही, त्या बाईच्या चांगल्या क्रियेत तू आड आला. म्हणून बाबारे, चांगल्या क्रिया जी आहे ती चांगली क्रिया काय करायची, आड जे आहे ते यायचं नाही. चांगल्या चांगल्या क्रिया आपण प्राप्त करत असताना आपल्याला जर एखाद्याचं प्रोत्साहन दिलं तर तो अनेक प्रोत्साहनाने दुसरी क्रिया चांगली करेल. आणि विधी ते प्रसवे, म्हणजे साना विधी थोर विधीला जातो आणि थोर विधी मग काय करतो, प्रेमात जातो. अशा माध्यमातून आपण आपला आचार, मानव पंथाचा, वासनिक लोकांचा आचार करणं गरजेचं आहे. आपण वासनिक आहात, आपण वासनिक दशेत वावरतो आहे. आणि वासनिक दशेमध्ये खूप प्रकारचं जे स्वामींचं चरित्र आहे ते त्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे, वासनिकाच्या बुद्धीप्रमाणे. आता महादाईसाचं जे हे चरित्र दिलं, महादाईसांनी संन्यास घेतलेला नाही यावेळेस. महादाईसासुद्धा काय आहे यावेळेस, कोण आहे, वासनिकच आहे. वासनिक बी म्हणता येणार नाही, अनेक बी तिला बोध झालेला नाही, तिला जीव कळाला नाही व्यवस्थित, देवता कळाला नाही, प्रपंच कळाला. पण एक स्वामींवर काय आहे, अतूट असलेली श्रद्धा, अशी श्रद्धा असलेली एक बाई आहे. कारण हिला बोधसुद्धा झालेला नाही, हिला कोणत्याही प्रकारचं माहिती नाही. परंतु हिचा भाव स्वामी चक्रधरांवर यथार्थ असल्यामुळं त्याला प्रोत्साहन देणं कोणाचं काम होतं, नागदेवाचं काम होतं. त्याला प्रोत्साहन देणं कोणाचं काम होतं, रामदेवाचं काम होतं. परंतु दोघांनी प्रोत्साहन न द्यायलं, परंतु परमेश्वराने तिला प्रोत्साहन देऊन ती क्रिया परमेश्वरानेच करू. आपण कोण आहे हो, आपल्याजवळ काय आहे? आपण म्हणतो हे सर्व आपलं आहे, हे सर्व काय करावं लागणार आहे, एका दिवशी सोडून जावं लागणार. आपल्याला अहंकार आहे, आपल्याला आपण त्या द्रव्यामध्ये माजलेलो आहे, हे सर्व माझं आहे. जाताना हे कोणीच कोणाचं नाही, हे सर्व या ठिकाणी ठेवून जावं लागतं. म्हणून बाबांनो, या अशा प्रकारचं तत्त्वज्ञान आपल्या अंतःकरणात येणं गरजेचं आहे. आणि गरजेचं असल्यामुळं आपल्याला या प्रपंचातून परमेश्वर भक्तीकडे वळणं, कारण प्रपंचात आणि भक्तीमध्ये खूप मोठा फरक आहे. प्रपंच वेगळ्या दिशेने चालतो, भक्ती वेगळ्या दिशेने चालते. आणि या खलटट प्रपंचामध्ये, ज्या प्रपंचामध्ये अनित्यता सदोदित भरलेली आहे, ज्या प्रपंचामध्ये नित्यता कोणतीच नाही, आज जसे आपण आहे तसे उद्यापर्यंत
परवापर्यंत दिसू असं काही सांगता येत नाही. दिवसेंदिवस हा प्रपंचाची स्थिती काय होते, बदलत जाते. आपल्या देहाची बदलन, पदार्थाची बदलन, वस्तूची बदलन, जशीची तशी स्थिती राहतच नाही. स्थित्यांतर होणारा प्रपंच आहे. बालपण आहे तरुणपणी, तरुणपण गेलं की म्हातारपणी, म्हातारपण केलं की केस पांढरे होतील, सुरकुत्या पळतील. हा प्रपंचाची स्थिती आहे आणि हा प्रपंच बदलत जाणार आहे, हा सोबत येणार नाही. म्हणून याच्या प्रपंचाच्या माध्यमातून जे भक्ती करू व ह्या भक्तीच्या माध्यमातून महादाईसाप्रमाणे आपण ज्या क्रिया करू त्या क्रिया करत राहून परमेश्वराची भक्ती करणार. परंतु जो क्रिया करेल त्याला परतारकत्व मात्र करू नये. एखाद्याची इच्छा आहे तर उद्या ना त्याच्या इच्छेप्रमाणे तो काही वाईट करत असला तर नक्की सांगा. त्या पैशाच्या माध्यमातून, त्या क्रियेच्या माध्यमातून वाईट क्रिया करतो आहे, ज्या क्रियेतून अनिष्ट निफसत आहे, तर जरूर त्याला सांगा की तू जे क्रिया करतो आहे हे वायफट आहे, त्याच्याऐवजी चांगली क्रिया कर. पैसा हा जीवनामध्ये आज आहे उद्या नाही. जोपर्यंत पैसा येईल तोपर्यंत चांगली क्रिया करणं गरजेचं आहे. पैसा जर उद्या चालला गेला तर चांगली बी होत नाही आणि वाईटही होत नाही. म्हणून पैसा हा जीवनामध्ये खूप महत्त्वाची चीज आहे असं समजायचं नाही. सर्वात महत्त्वाचं आहे संस्कार, सर्वात महत्त्वाचं आहे भक्ती, सर्वात महत्त्वाचं आहे भजन, सर्वात महत्त्वाचं आहे पूजन. हे करत असताना या संसारात आपण मात्र दुसऱ्याला प्रोत्साहन देणं आपण करू शकत नाही, तर दुसऱ्याला प्रोत्साहन देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा जर आदर्श या चरित्राच्या माध्यमातून जर घेतला तर कमीत कमी आपल्याला पुढं जर योग आला तर परमेश्वर नाथोबासारखं आपल्या क्रिया करून घेतील. उदाहरण आहे, नाथोबाची एक लीळा आहे. नाथोबांनी मनोरथ केला, स्वामींच्या ठिकाणी भजन पूजन घडतात. लोक खूप भाग्यवान आहे, मी कर्मठ आहे, मी स्वामींच्या ठिकाणी पैसा नाहीच अडकू शकत नाही, क्रिया करू शकत नाही. अशा प्रकारचा पूजा अवसर चालू आहे स्वामींचा. हा बसलेला आहे आणि मनामध्ये हा उल्लेख करतो आहे की मी किती दुर्भागी, मी या साक्षात असलेल्या परमेश्वराचं ना भजन करू शकत, पूजन करू शकत. हे लोक भाग्यवान आहे. असा मनोर्थ करतोय, रळतोय, दुःख अंतकरण करतोय. स्वामी चक्रांनी त्याचा मनोर्थ जाणला. अरे नाथो, काय मनोर्थ करतो पहा. मनोर्थ अशा प्रकारचा जर आपल्याजवळ काहीच नाही, पण अंतकरणात अशी जर तळमळ असली तुमची, तर परमेश्वर समर्थ आहे, परमेश्वर करून घेणार आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास टाकणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वरावर विश्वास हा महत्त्वाचा आहे. परमेश्वराला एकनिष्ठ समजणं हे महत्त्वाचं आहे. आज परमेश्वराकडं, उद्या दुसरीकडं, परवा तिसरीकडं अशी जर तुमची बुद्धी फिरली, यालाही परतारकत्व म्हणतात, यालाही परतारकत्व म्हणतात. असं परतारकत्व तुमच्या अंतकरणात गेलं तर परमेश्वर पाहणारच नाही तुमचं. मग बऱ्याच दिवसांनी तुम्ही काय म्हणसाल, नाही देवाचं खूप केलं, खूप विळे ठेवले, देवानी माझं कामच केलं नाही. तू देवाविषयी परतारकत्व केलं, एकनिष्ठतेने वागला नाही. या महादाईसासारखी एकनिष्ठा, त्या नाथोबासारखं एकनिष्ठतेने वागला नाही. असा दरिद्री असलेला नाथोबा, त्यांनी जर असा मनोरथ केला तर तू कधी मनोरथ केला का? तू कधी स्वामींवर एकनिष्ठ भाव ठेवला का? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मानवा पंथामध्ये मानवा पंथ एकनिष्ठ आहे. हा एक आहे, एकच प्लस पॉईंट मानवा पंथाचा आहे की जे काही होईल ते ठीक आहे, परंतु मी अन्य भक्तीच्याकडे वळणार नाही, अन्य देवतेचा राहावा आपल्या अंतकरणात ठेवणार नाही, त्याला कधी हात जोडून विनंती करणार नाही. जोडल तर किती प्रकारचं शिंद्या राहण्याच्या दृष्टांताप्रमाणे मी फक्त जो राजा आहे, ज्याप्रमाणे तो होता त्यालाच वंदन करतो, त्याप्रमाणे जो एकटा एकनिष्ठ परमेश्वर आहे त्या परमेश्वरालाच मी वंदन करल. अशा माध्यमातून जर आपण क्रिया करत गेलो तर महादाईसासारखी गत होईल. मात्र आपण जर या माध्यमातून उतरलो नाही, या माध्यमात आपण व्यवस्थित क्रिया केल्या नाही, या माध्यमात आपण कोणत्याही प्रकारचा
भाव ठेवला नाही तर आपल्याला काही नाही. त्या नाथोबाचं काय झालं, नाथोबानी मनोरथ केला, स्वामी चक्रांनी जवळ बोलवलं. का रे नाथो काय करतो, काही नाही म्हणे मी अभागी आहे. स्वामी म्हणतात अरे हे अंतकरणात म्हणणं हेही लेखी लागणार. तू फक्त अंतकरणात हे केलं ना, मी सांगतो. एका मंदिराच्या बाहेर बसवलं, कोणी आलं की त्याला एलोर मंगलोर म्हणायला लावलं. एलोर मंगलोर म्हणायला लावलं. कोणी धान्य आणलं, कोणी तांदूळ आणलं, कोणी आपाप सर्व त्याच्याजवळ येऊन पडलं. तू उभा ठाकला शीच पुरे सिद्धी ते फक्त उभे ठाकावं असं समजूच नका. परमेश्वरच्या कारणे जर तुम्ही उभे ठाकले तर तुम्ही मोठमोठा किती मोठा अशा प्रकारचा जो यज्ञ आहे तुम्ही करू शकता. फक्त तुमचा भाव हा निर्हेतुक असावा. आणि निर्हेतुक भावामध्ये फक्त उभा ठाकणे. नाथोबासारखा उभा ठाकला, नाथोबाला ते सर्व आलं. नाथोबा मी स्वामींजवळ आणलं म्हणे सर्व हे करा, याचा उपकार माझ्या ठिकाणी करा. पैसे आले ते भजन पूजन करा. याच्याजवळ एक पैसा नव्हता, ज्याच्याजवळ 1 रुपया नव्हता, परमेश्वराचं भजन पूजन करण्याचं अंतःकरणात खूप मोठी प्रवृत्ती होती. खूप मोठी इच्छा होती, खूप मोठं समाधान वाटत होतं, पण करू शकत नव्हता पैशाच्या अभावी. त्याच नाथोबानी फक्त एकनिष्ठतेने माझा साधनदाता, माझा स्वामी चक्रधर माझ्या अंतःकरणात ठेवला. शेवटपर्यंत त्याला कधी बदलू दिली नाही हो त्याची जागा. आपल्या हृदयात परमेश्वराची जागा शेवटपर्यंत अशा पद्धतीने ठेवा नाथोबाप्रमाणे. आणि त्या नाथोबाला स्वामींनी त्या क्रिया करायला लावल्या. आणि नाथोबाला सांगितले की तुमचे चरितार्थ इथून तुम्ही जे केलं भजन पूजन ते क्रिया आम्ही नक्कीच, फक्त उल्लेख करा. उल्लेख करणं गरजेचं आहे. या जगामध्ये महादाईसासारखं, महादाईसाजवळ पैसे नसताना सुद्धा तिने नसुद्धी समर्थ झाली, कोणी साथ नाही दिली. परंतु परमेश्वर साथ देणारं साथ आहे. परमेश्वराने योग आणून ती क्रिया करून घेतली. नाथोबाला अंतकरणात उल्लेख झाला. नाथोबाला 1 पैसा नसताना सुद्धा परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वराने ती क्रिया करून घेतली. आपली का करणार नाही? आपली का करणार नाही? आपण बी परमेश्वराच्या जवळचे आहेत, पण आपला परमेश्वरावर विश्वास नाही. आपला परमेश्वरावरचा विश्वास उलटा आहे. आपण एकनिष्ठतेप्रमाणे परमेश्वराला ठेवू शकत नाही. आणि परमेश्वराचं कसं तत्व आहे की फक्त मला एकनिष्ठ भक्ती करा, अनन्यतेने माझीच भक्ती करा. असं देवाने कुठं सांगितलं नाही की देवतेची अवहेलना करा का देवतेला मानू नका. देवतेला माना हो, पण पूजू नका. देवता आहे असं मानव संप्रदाय मानतो. देवता ज्या ठिकाणी आहे तिथं गंदगी, त्या ठिकाणी घाण होईल असं मानव पंथ वर्तन करत नाही. वैरियाचा देव झाला तर काही दगडे आणावा, स्वामी चक्रांनी सांगितलेलं आहे. परंतु त्याची भक्ती करू नका. त्या आहे त्या जागेवर त्यांचं स्थान ठेवा. परमेश्वर ज्या जागेवर आहे ते परमेश्वराचं स्थान ठेवा. मात्र देवता आहे एवढंच माना, त्यांची भक्ती करू नका. भक्ती करायची तर एकनिष्ठतेने फक्त कोणाची करा? आमचा साधनदाता श्री चक्रधर स्वामी किंवा भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणो व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षे इच्छामि मा शुच, की हे परमेश्वर, हे अर्जुना सर्व धर्माचा त्याग कर. त्या काळात अर्जुनाला सांगितलं, या काळात नागदेवाला निमित्त करून सांगितलं की बा सर्व तू सोडून दे, माझ्या एकनिष्ठतेने भक्ती कर, तुला नक्कीच प्रमाणे जे पाहिजे ते मिळेल. आणि परमेश्वराची एकनिष्ठतेने भक्ती तुम्ही अवलंबून बघा. तुमच्या अंतःकरणात करून बघा. अंतःकरणात दुसरा कोणताही विचार आणायचा नाही, फक्त परमेश्वराचीच भक्ती. स्वामी चक्रधरांचे विशेष नमस्कार करताना असो, का ऑफिसमध्ये असो, का शेतात असो, का आणि कुठं असो, फक्त कोण आठवला पाहिजे? आमचा साधनदाता श्री चक्र. करून पाय एकदा जीवनामध्ये, तुम्हाला किती आनंद मिळेल, किती आनंद मिळेल आणि तुमचं काम किती यथार्थ होईल. परंतु त्याच्यामध्ये, त्या भक्तीमध्ये किंचितही परतारकपणा नको. परतारकपणा आपल्या मनाचाच, अंतःकरणाचा परतारकपणा जर तुम्ही करता, नाही बुवा केलं 8 दिवस केलं, 15 दिवस केलं, देवाने माझे पाहिलं नाही, सोडून द्यायचं. मग परत 15 दिवसांनी
आपण त्याचा विचार करायचा. असं जर केलं तर परमेश्वर आपल्याकडे पाहणार नाही, परमेश्वर आपल्याकडे बघणार नाही. परमेश्वर हा सर्वसमर्थ आहे आणि सर्वसमर्थ असलेल्या परमेश्वराचं एक तत्व आहे की जो त्याच्याकडे जाईल त्याचाच परमेश्वर आहे, त्यालाच परमेश्वर कृपा करेल. म्हणून मानवा पंथामध्ये असं एक तत्व आहे, एकनिष्ठ, आणि एकनिष्ठ तत्व तुमच्या क्रियेला उपयोगी येईल, तुमच्या भक्तीला उपयोगी येईल. बाकी जे करत आहे एकनिष्ठतेने त्याच्या आड मात्र आपण चुकूनही येऊ नका. या महादाईसाच्या क्रियेला जसा दादोस आळ आला आणि ती क्रिया तो बंद करायच्या मागं लागला, तसा आपण एखादा जर क्रिया चांगली करतो आहे त्याला परतारकत्व न करता त्याला प्रोत्साहन द्या. तू जे करतोय ना ते खूप चांगलं करतोय आणि कर. जर कदाचित प्रोत्साहन देणं होत नाही तर उदास राहा, इकडेही बोलू नका, इकडे दोष तरी घेऊ नका. दोष घेणं खूप चुकीचं आहे आणि हे नरकाला कारण आहे. वर्मस्पर्श याच्या ठिकाणी देवाला दूर करतो, देवाला एखाद्याला दूर करणे याच्यापेक्षा काही नरक आहे का आपल्याला? हे नरकाला जावं लागेल. म्हणून प्रत्येकाने या जीवनामध्ये नरकपासून अलिप्त राहणं गरजेचं आहे. आणि भक्ती करत असताना या महादाईसाप्रमाणे प्रतीत पंथ आपल्या अंतःकरणात धरून महादाईसाप्रमाणे या क्रियेचा उल्लेख करून, नाथोबाप्रमाणे आपल्या चरितार्थाचा उल्लेख करून, एक गरिबातल्या गरिबाने नाथोबाचं चरित्र आपल्या अंतःकरणात टाकून, मी काय सांगितलं, परमेश्वराचं हे चरित्र सर्वालाच सल्ला देतं. श्रीमंताला सल्ला देतं, गरिबाला सल्ला देतं, बालकाला सल्ला देतं, वृद्धाला सल्ला देतं, कोण कोणाला देत नाही, सर्वाला सल्ला देतं. असं असलेलं हे चरित्र, या चरित्रातून आपल्याला एवढं शिकायचं आहे. आणि हे शिकत असताना आपण अंतःकरणात परमेश्वराचे धडे गिरत असताना परमेश्वराची पारदर्शकता आपल्या अंतःकरणात ठेवायची आहे. अंतःकरणात ठेवून त्या परमेश्वराचं कमीत कमी अर्धा तास, 10 मिनटे, 15 मिनटं संध्याकाळी सकाळी एखादे नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं आहे. असं जर नामस्मरण केलं तर आपल्या जीवनाचा ऊर्ध्वगतीची चाल नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. महादाईसासारख्या आपल्या क्रियेला कधी अडथळे बी आले तर परमेश्वर ती अडथळे रूप क्रिया स्वीकार करतील. आपल्याला अडथळे येतात, आपण दुसऱ्याला अडथळे आणले असतात म्हणून अडथळे येतात. परंतु आता आपल्याला जो अडथळा आणतोय त्यालाही तो अडथळा येतो. त्याला जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा त्याला पश्चाताप येईल की मी चांगलं करतोय ना, मला अडथळे काय येतो, तूही मागच्या जन्मात असंच केलं होतं. या गोष्टीचं दुःख, या गोष्टीचं हे आपल्या अंतःकरणात असावं आणि असून आपण परमेश्वराची भक्ती करावी.